मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनीच दिली असा गंभीर आरोप जरांगेंनी केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। जरांगेंनी आपली आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही केली आहे। काहीच दिवसांपूर्वी जरांगेंनी आपल्या हत्येचा कट झाल्याचा आरोप केलेला होता। यानंतर पोलिसांनी जरांगेंचा सहकारी अमोल खुणे आणि दादा गरुड या दोन्ही संशयितांना अटकही केली। जरांगेंच्या या आरोपांनंतर आता धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या वादाला काही दिवसांपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण मिळालं। यानंतर सातत्याने धनंजय मुंडे आणि जरांगे यांनी एकमेकांना टार्गेट केलंय। दरम्यान वाल्मिक कराड लवकरच जेलमधून सोडणार असल्याची चर्चा सुरू असून यामागे फडणवीस सरकार असेल असा गंभीर आरोप आता जरांगेंनी केला। फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल ते अजितदादाचं आणि फडणवीस साहेबांचं गिफ्ट देणार असतील राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय, हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना, द्याऊ द्या मग बघू। दरम्यान जरांगेंनी नेमके काय आरोप केले आणि धनंजय मुंडेंनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलं तेही बघूया। माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेले धन्या मुंडेंनीच माझी सुपारी दिली म्हणून, कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते, त्यांच्या समोर एकबोल झालेलं की धन्यानी त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली। त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे की ये तो ट्रक टेम्पो काय असते ना, त्यांचे आहेत ना ट्रक आमक्या तामक्या, त्या नावं टाकलेल्या आहेत ना, या त्यांना द्या, येऊ द्या, आम्ही तू प्रत्येक गावात मराठा राज्यात, तू टेन्शन नको घेऊ, मग तुला पाठ पुरितो का नाही मी तो पाठच पुरवणार, तू फक्त ये। हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं, स्वाभाविक आहे। कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ काम करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।